आज जर बघितलं साहेब तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काय रब्बीचे पीक आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेले. मग त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, टरबूज असेल, त्याच्यामध्ये फळपीक हे सगळं काहीच राहिलेलं नाहीये. भयानक त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आता काय मागणी आहे आमची? काल आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणं की बाबा आपण दिनांक 1 एप्रिल आणि 2 तारखेला जो काय त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वारा झालेला आहे त्याचे आपण त्या ठिकाणी प्रशासनाला सांगून त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण सरसकट केले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना अशी भरीव अशी मदत आपण केली पाहिजे. मग रब्बीसाठी आपण 50,000 रुपये दिले पाहिजे, फळबागांसाठी 1 लाख रुपये दिले पाहिजे. जे काही घरांची पत्र उडाली, जे काही नासधूस गोठ्यांची झालेली आहे, म्हणून ह्या इतर नाशसाठी याच्यामध्ये आपण कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान त्या गोठ्यासाठी आपण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे शासनाकडे. नुकसान झालेलं आहे शेतकरीचं 80% वर नुकसान झालेलं आहे. भरपूर नुकसान झालं. त्याच्यानंतर आपलं गहू, ज्वारी आणि उन्हाळी बाजरी आणि उन्हाळी सोयाबीन हे भरपूर आणि फळबाग, टरबूज वगैरे जे शेतकऱ्यांचं भारी नुकसान झालेलं आहे. शासनाने किमान आम्हाला 1 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावा. यावर बी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. इथं पंचनामा काही झालं नाही आणि तात्काळ पंचनामा करून आणि शासनाने मदत जाहीर करावा. बस इतकं आमचं म्हणणं आहे.